गटाला पुन्हा एकदा मुंबईत धक्का बसलेला आहे। उद्धव ठाकरे गटाच्या एक खासदार सोडून गेलेले आहेत। माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे गटाला टाटा बाय बाय केलंय। शिवसेना गटाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि आता त्या शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू आहे। अंतर्गत राजकारणाला कंटाळून हा राजीनामा दिलेला आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेत। गणेश, काय अपडेट आहे? नक्कीच तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांनी आपल्या सर्व पदाचा आहे तो राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठा धक्का मानावा लागणार आहे, कारण की गेल्या काही दिवस अंतर्गत वादांमुळे खरं तर हा राजीनामा दिल्याचं देखील सांगितलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर आता राजीनाम्यानंतरून उद्धव ठाकरे यांनी देखील तेजस्विनी घोसाळकर यांना मातोश्रीवर भेटीसाठी देखील बोलवलेलं आहे आणि या भेटीनंतरून तेजस्विनी घोसाळकर आपला राजीनामा मागे घेणार की दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करणार हे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। पण मात्र तेजस्विनी घोसाळकर यांना शिंदे गटाकडून आणि त्याचबरोबर भाजपकडून या दोन्ही पक्षाकडून ऑफर असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे नेमकं तेजस्विनी घोसाळकर कुठल्या पक्षप्रवेश हे देखील आगामी काळात नक्कीच गणेश, आपण पाहतोय की तेजस्वींनी आता राजीनामा दिलेला आहे आणि आता शिंदेच्या वाटेवर आहेत, तरी सुद्धा त्यांना भाजपमधून सुद्धा ऑफर आहे। आपण पाहतोय की त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उदय सामंतांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली आहे। मात्र या दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या स्वागताचा बुके स्वीकारला नसल्याची माहिती आता समोर येते। विधानसभेसारखी चूक पुन्हा एकदा नको, आधी चर्चा करूया आणि मगच बुके स्वीकारू, असा आजच्या बैठकीचा काहीसा सूर होता असं कळतंय। राज यांनी ती चूक पुन्हा एकदा टाळली आहे, हा सूर त्यांनी आवळलाय आणि आता याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आणि त्यांची भेट झाली, यावेळी राज ठाकरेंनी बुके मात्र स्वीकारला नाहीये। दरम्यान आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर त्या ठिकाणहून लाईव्ह आहेत आणि आपल्याला माहिती देत आहेत। वैदेही, काय अधिक सांगशील? नक्कीच आपण बघतोय की उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक तासभर चर्चा झाली। ही चर्चा ही केवळ इतर अनेक विषयांच्या संदर्भात होती असं विधान जरी उदय सामंत यांनी केलं असलं तरी या चर्चेमध्ये राजकीय पार्श्वभूमीवर आणि युती संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। कारण याआधी देखील अनेकदा उदय सामंत हे राज ठाकरे यांना भेटायला आलेले होते। त्याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या डिनर डिप्लोमसीमध्ये देखील उदय सामंत होते आणि त्याच वेळेस शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची खबर जी आहे ती बाहेर आलेली बघायला मिळाली। त्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वयक जे आहे ते नेमले गेले होते। उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यातर्फे समन्वय करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि त्यानंतर आता उदय सामंत स्वतः आज दुसऱ्यांदा जे आहे ते राज ठाकरे यांना भेटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उदय सामंत यांनी जरी स्पष्ट केलं असलं की खिचडी खाण्यासाठी शिवतीर्थावर ते आले होते, मात्र या खिचडीमध्ये काही राजकीय स्वाद जो आहे तो येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळणार असल्याची देखील चर्चा रंगते। त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी चहाची ऑफर दिली, तो चहा चांगला होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे एकनाथ शिंदे जेवणासाठी जे आहे ते या ठिकाणी शिवतीर्थावर दाखल होता, दुसरीकडे उदय सामंत हे जाता जाता चहा आणि खिचडी खाण्यासाठी या ठिकाणी जे आहेत ते राज ठाकरे यांना भेटतात। पण या एकूणच खाण्याच्या या सगळ्या गोष्टीमधूनच राजकीय चर्चेचा सुगंध जो आहे तो सध्या येताना बघायला मिळत आहे आणि ती चूक जी विधानसभा निवडणुकीमध्ये झाली होती ती टाळण्यासाठी 4 महिने आधीच म्हणजे महापालिका निवडणुका होण्याच्या 4 महिने आधीपासूनच आता युतीची नांदी होती की काय अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात समन्वयाचा अभाव आढळून आला होता, त्यामुळे दादर मतदारसंघ असू दे आता वरळी मतदारसंघ असू दे या दोन्ही ठिकाणी आपण पाहू शकतोय की गेले काही दिवस राज ठाकरे आणि उद्धव यांच्या युतीची चर्चा होती, मात्र आता उदय सामंत इथे गेले, तासभर चर्चा झाली आहे, चहा घेतलाय आणि राज ठाकरेंनी बुके नाकारला आहे। अर्थात पुढच्या कोणत्या गोष्टीची नांदी आहे ही हे पाहावं लागणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। उद्योग मंत्री उदय सामंतांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे आणि सामंत सकाळीच शिवतीर्थावर निवासस्थानी दाखल झाले होते। दोघांमध्ये तासभर चर्चा रंगली आहे आणि या चर्चेदरम्यान शिंदे सेना आणि मनसेत युती संदर्भात चर्चा झाली आहे अशी ही माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी ठाकरे आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र काही दिवस युद्धाच्या परिस्थितीत तो विषय मागे पडला। आज पुन्हा सामंत आणि राज ठाकरेंची भेट झाली, मात्र उदय सामंतांनी कुठलीही राजकीय भेट झाली नसल्याचं म्हटलंय। त्यांनी बुके दिला, तो राज ठाकरेंनी मात्र नाकारलेला आहे।
सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. दरम्यान या घटनेवर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटतायत, कारण राज ठाकरे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र झाले आहेत असा टोला आमदार विजय वडेट्टीवारांनी आता लगावलेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेला पराभवाची भीती वाटत असल्यानं आता राज ठाकरेंची भेट घेतली जाते असंही त्यांनी म्हटलंय. एकीकडे आपण पाहू शकतोय की शिंदे सेना युतीच्या बाबतीत दुसरीकडे होती, मात्र आता उदय सामंतांनी भेट घेतली आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवारांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्यामुळे नैराश्य आलंय असंही म्हटलं जात आहे. उदय सामंत यांनीच हे प्रत्युत्तर दिले. ठाकरे आणि सामंतांमध्ये तासभर चर्चा झाल्यावर राजकीय वर्तुळामध्ये मोठंच चर्चांना उधाण आलेलं आहे. राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे. सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे. या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे, त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळं कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकेल. संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा. प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात. विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे. राजकीय वर्तुळानंतर आता आपण हवामानाचा अंदाज घेऊया. मुंबई पूर्व उपनगरामध्ये पुन्हा एकदा पावसाच्या रिमझिम सरी कोसळायला सुरुवात झाली आहे, कारण मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाचं वातावरण होतं. भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू सुद्धा झालेला आहे. अनेक तरुण मुलं आणि लहान मुलं पावसाचा आनंद घेत आहेत. याच दिवशी गेल्या वर्षी सुद्धा घाटकोपरला होर्डिंग कोसळलं होतं आणि या दुर्घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा याच दिवशी वादळी वाऱ्यासह मुंबई दणाणून गेली आहे. मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. खरं तर राज्यामध्येच पावसाचा आणि अवकाळी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला आहे, मात्र मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. यापुढे घेऊया टॉप 50च्या बातम्यातून वेगवान बातम्यांचा आढावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता केंद्रानं फेटाळला आहे. त्यानंतर सिंदूरनंतर अमेरिका आणि भारतामध्ये झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. भारत पाकिस्तानातील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमी पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये हे पाकिस्तानी सैनिक जखमी झालेत, मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आलेत, त्यामुळे इंडिगो विमानसेवेनं मोठा निर्णय घेतलाय. इंडिगोचं पथक या परिस्थितीची सक्रियपणे निरीक्षण करत आहे. एअर इंडियाने सुद्धा आज विमानसेवा रद्द केलेल्या आहेत. जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसले, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला. भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे आणि हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली. यावेळी चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आली अशी माहिती मिळते.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान आणि इतर काही जिल्ह्यातल्या पाणी टंचाईच्या घटना यांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले आहेत. ठाकरे सेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक होते. शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतायत. दुपारी 1 वाजता दादरच्या शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. 15 आणि 16 मे रोजी राज ठाकरे नाशिकला जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना काय कानामंत्र देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय. अमल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात पहिल्यांदाच एकमत झालंय. कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद करण्यात आलाय, त्यामुळे पर्यायी रस्ता तातडीने करण्याची मागणी दोघांनीही केली आहे. दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समोर शस्त्रसंधीवरून ठाकरे सेनेने मोदींवर टीकेचे बॉम्ब डागले आहेत. वीर सावरकर यांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याची ही चांगली संधी होती, मात्र मोदींनी ती गमावली आहे अशी जहरी टीका ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. गोळ्या चालवण्यासाठी पाकड्यांना जिवंत का सोडले असा सवालही त्यांनी केलेला आहे. ठाकरे सेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींनी युद्ध थांबवलं असं टीकास्त्र संजय राऊतांनी मोदींवर डागलेलं आहे. शिक्षक भरती उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळालाय. आता पोचपावतीच्या आधारे अर्ज भरता येणार आहेत. राज्य परीक्षा परिषदेनं हा निर्णय दिलाय. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना सुद्धा पोचपावतीच्या आधारे अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. मात्र ही पोचपावती 14 मे पूर्वीची असायला हवी आहे. धाराशिवच्या लोहार तालुक्यातील माकणी येथे निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. या प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडून 57.86 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्राजवळच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नदीभोवतालच्या गावांना आता सतर्क राहायच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झालाय. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतलंय. त्यामुळे पुढचे 24 तास MIDC कडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा आता बंद केला गेलाय. मॉन्सून आज अंदमान निकोबारला पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. अंदमान निकोबार नंतर पुढच्या 5 दिवसात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सुद्धा मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. पुण्याच्या उंडरी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झालाय आणि त्यानंतर अवकाळी पावसानं रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला. बीडच्या केज तालुक्यात वीज पडल्यानं जमिनीला खड्डा पडलाय. गवत जळून खाक झालंय. विहिरीचे खोदकाम सुरू असलेल्या सुर्वे नामक शेतकऱ्यांनी वीज पडल्यावर व्हिडिओ घेतलेला आहे. अवकाळीचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा बसलेला आहे. अवकाळीने जिल्ह्यातले 3,867 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. सर्वाधिक फटका कांद्याला बसलाय. आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मक्यासह भाजीपाला आणि इतर पिकं सुद्धा मातीमोल झाली. पंढरपुरात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली आहे. 15 ते 20 मिनिटं झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय. जिल्ह्यात सुमारे 4,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय, तर 650 गावातल्या साधारण 15,000 शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. यात कांदा, आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मक्यासह भाजीपाल्याचं नुकसान झालंय. याचे पंचनामे आता सुरू आहेत.
राज्यातल्या अनेक भागात पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झालाय. विशेष म्हणजे मराठवाड्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा परिसरात सुद्धा पावसानं झोडपलंय. वीज पडून राज्यात 4घांचा मृत्यू झालाय. अनेक जनावरं सुद्धा दगावली आहेत. बुलढाण्यात लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. त्यात घोर पांगरा गावातील महिलेच्या अंगावर वीज कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. वीज पडली त्यावेळी तिची 2 मुलं बाजूलाच उभी होती. मात्र सुदैवानं मुलं बचावली आहेत. कोल्हापूरच्या सांगोडे गावामध्ये लक्ष्मी नरसिंह जागृत देवाची यात्रा संपन्न होते. पालखी सोहळ्याचे आयोजन करून पारंपरिक पद्धतीनं उत्सव झाला. या पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविक मंदिर परिसरामध्ये दाखल झाले होते. केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद करण्यात येते. आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास 2,50,000 रुपये इतके अर्थसहाय्य दिले जायचे. मात्र कुठलेही कारण न देता ही योजना आता बंद करण्यात आली आहे. IPLच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय. 17 मे पासून IPLच्या उर्वरित मॅचेस सुरू होतील तर 3 जूनला IPLचा अंतिम सामना होणार आहे. एकूण 17 ठिकाणी 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. दरम्यान पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांबाबत आता मोठी बातमी समोर येते. 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स आता प्रसिद्ध झालेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी जारी केलेले आहेत पोस्टर्स आणि आपण पाहू शकतोय की त्यात 3 दहशतवादी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या या दहशतवाद्यांचे आता पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची स्केचेस तयार झाली आहेत आणि ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यांचे पोस्टर्स आपण पाहू शकतोय. सुरक्षा यंत्रणांनी हे पोस्टर्स जारी केलेले आहेत. त्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस सुद्धा आता जाहीर केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी लावले गेलेत पोस्टर्स. जे कोणी त्याची माहिती देईल, ओळख पटवेल अशा लोकांना 20 लाखांचं बक्षीस देणार आहे. त्यामुळे त्या काळात पहलगाममध्ये असलेल्या नागरिकांनी किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी जर दहशतवादी पकडून दिले, शोधून दिले तर मात्र त्यांना 20 लाख रुपये मिळणार आहेत. त्यांचे पोस्टर्स, त्यांचे स्केचेस आता जारी केलेले आहेत आणि त्यांचे सार्वजनिक ठिकाणी त्यांना चिटकवलेले गेलेले आहे जेणेकरून लोकांनी ते पाहावे आणि ओळखावे. ओळखून आलेच तर त्यांना 20 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानामधल्या तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत यांनी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातल्या तणावानं राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्या आपण सगळ्या ऐकल्याच, त्या बऱ्याच व्हायरल सुद्धा झाल्या होत्या. मात्र आता याबाबत शिवसेनेमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांना विचारल्यावर त्यांनी एक उत्तर दिलंय. त्यांनी राखी सावंतवर चांगलाच निशाणा साधलेला आहे. राखी सावंत देशद्रोही आहे, तिला गोळ्या घाला असं टोकाचं वक्तव्य आता संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेती, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे.